नमस्कार. सर्वप्रथम ज्या आपल्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या ज्या रजिस्टर मॅडम आहेत त्यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करते. तर बघा, तुम्हाला पण प्रश्न आला असेल की आभार कशाबद्दल. तर बघा, माझ्याकडे जे दोन विद्यार्थ्यांनी माझ्याकडे त्यांचे जे प्रॉब्लेम रजिस्ट्रेशन रिलेटेड जे इश्यू त्यांनी इश्यू माझ्यासोबत शेअर केले. त्यांचा फोन आला आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आहे त्याचे त्यांनी मला सांगितले. तर बघा, एका विद्यार्थ्याचं नाव आहे वैभव बोडके आणि दुसरा जो विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे शीतल गोडमारे. तर बघा, जो वैभव बोडके याचा प्रॉब्लेम काय होता की जे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनची पूर्ण प्रोसेस त्यांनी केली होती. जसं की समजा अप्लिकेशन फॉर्म त्यांनी फिलअप केला, डॉक्युमेंट्स अपलोड व्यवस्थित केले, त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल व्यवस्थित केले आणि त्यांनी कॉलेजमधून पण सगळं अप्रुव्हल त्यांनी व्यवस्थित केलं. त्यानंतर काय होते की जे एमएनसीचं रजिस्ट्रेशन होतं तेच फक्त पेंडिंग राहिलं होतं. असा इश्यू त्या वैभव बोडकेचा होता. त्यानंतर जी शीतल गोडमारे, बघा शीतल गोडमारेचा काय प्रॉब्लेम होता की तिने काय केली की अप्लिकेशन प्रॉपर केलं, डॉक्युमेंट्स पण प्रॉपर अपलोड केले. त्यानंतर जी पेमेंट आहे ती पेमेंट प्रोसेस तिने केली, तिने पेमेंट केलं. बट जे पेमेंट झाल्यानंतर जी सक्सेसफुल ऍक्टिव्हिटी दाखवत होती सक्सेसफुल नव्हतं दाखवत आणि जे रिसिप्ट आहे ते रिसिप्ट पण जनरेट नव्हती होत. तर बघा, हा शीतल गोडमारेचा हिचा प्रॉब्लेम हा जास्त दिवसाचा नव्हता. बट जो वैभव बोडके आहे याचा प्रॉब्लेम हा 3 महिन्यापासून त्याचं जे रजिस्ट्रेशन एमएनसी कडून जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आपलं त्यांच्याकडून पेंडिंग होतं. तर बघा, यासाठी काय केलं आपण, यासाठी वारंवार आम्ही जे एमएनसीला कॉल केले, त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्यावर वारंवार कॉल केले, तर त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आपल्याला मिळाला नाही. त्यानंतर काय केलं की जो ईमेल आहे तो ईमेलवर पण आपण खूप वेळा त्यांना मेल पाठवले, त्यावर पण नेहमीप्रमाणे यावेळेस पण कोणताही रिप्लाय मिळाला नाही. त्यानंतर पण काय केलं की जे आपल्या रजिस्टर मॅडम आहे अर्चना मॅडम, रजिस्टर मॅडमला काय केलं, डायरेक्ट आपण कॉल केला आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि जे काही इश्यू आहे, या दोन मुलांचे इश्यू आहेत, जे काही इश्यू आहेत मी त्यांच्याशी शेअर केले. तर बघा, त्यानंतर काय झालं की त्यांनी 2 मिनिटात ते जे इश्यू आहे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय केला त्यांनी सॉल्व्ह करून दिला. जो वैभव बोडके आहे त्याचं पण डॉक्युमेंट जे आहे ते अप्रूव्ह करून दिलं एमएनसी मधून आणि त्याला जे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन त्यांना मिळालं. आणि जे शीतल गोडमारे आहे तिची जे पेमेंट सक्सेसफुल ऍक्टिव्हिटी आहे, पेमेंट केल्यावर जे सक्सेसफुल नव्हतं दाखवत ते पण ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल झाली. त्याबद्दल मी जे आपले रजिस्टर मॅडम आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की त्यांच्याशी संवाद न होता जो हेल्पलाईन नंबर आहे किंवा जो ईमेल आहे किंवा जो लँडलाईन नंबर दिलेला आहे एमएनसीचा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचाच, यावर संवाद साधून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता. तर त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा जो नंबर फोन लागतो त्यावर पण कोणीही रिसिव्ह करत नाही. तर हा जो प्रॉब्लेम हा खूप विद्यार्थ्यांना आहे. प्रत्येक विद्यार्थी जो एमएनसी पर्यंत जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे मुंबईला आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण का प्रत्येक विद्यार्थ्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सारखी नाही. त्यामुळे जे मॅडम आहे त्यांनी जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वेबसाईटवर किंवा जो एमएनसीच्या वेबसाईटवर जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो जो नंबर आहे त्यांनी तो नंबर कॉल रिसिव्ह करावा किंवा जो ईमेल आहे, जो ईमेलवर आपण जो मेल करतो त्याचा आपण रिप्लाय द्यावा, माझी हीच रिक्वेस्ट आहे. आणि पुन्हा एकदा जे आपल्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या जो मॅडम आहे त्यांना एक वेळा त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि त्यांनी हा जो इश्यू आहे हा इश्यू 2 मिनिटं सॉल्व्ह केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.